हबप निवृत्ती काशीनाथ देशमुख इंदोरीकर महाराज यांच्या कन्या ज्ञानेश्वरी आणि मनीषा व सुनील विष्णू चिलक यांचे सुपुत्र साहिल आणि ज्ञानेश्वरी या दोन्ही उभयतांना मी आज मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं जावो, त्यांची वाटचाल यशस्वी हो, अशा मनापासून मी शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आज सगळे संत, वारकरी, विविध क्षेत्रातले मान्यवर आताच आपले बागडे नाना गेले आणि विविध लोक इंदोरीकर महाराजांवर प्रेम करणारे सगळे लोक इकडं आज आल्याशिवाय राहणार नाहीत, अशा प्रकारचं काम इंदोरीकर महाराजांनी केलंय। कीर्तनाच्या माध्यमातून अगदी सरळ, साध्या, सोप्या भाषेत लोकांच्या मनाला भिडेल असं विनोदी शैलीमध्ये पण करतात ते। आणि आपल्याला काही पण आल्यात, आमदार आमचे अमोल खताळ पण आहेत, आमचे दुसरे लंगेकर जे आहेत, विठ्ठलराव लंगेकर कुठे आहेत, आणि सर्व लोकप्रतिनिधी इकडे। आता तर उन्हामध्ये जेवढे लोक आले, किती गरम आहे तरी 1 लाख लोक, त्याहीपेक्षा जास्त लोक येतील। इंदोरीकर महाराज म्हटल्यावर काय, माणसांचा पाऊसच आहे नाही का। जसा यांचा शब्दांचा वर्षाव असतो कीर्तनातून, तसं यांच्यावर प्रेम करणारे लाखो लोक इथं सगळीकडे महाराष्ट्रामध्ये, देशभरात आज त्यांचं समाज प्रबोधनाचं काम सुरू आहे। आणि अनेक लोक त्यांना दिशा देण्याचं काम इंदोरीकर महाराजांनी केलं। आणि संत परंपरा जी आहे, वारकरी परंपरा, ही महाराष्ट्रामध्ये खूप मोठी आहे। आणि त्यामुळे आषाढी असू द्या, कार्तिकी असू द्या, दर महिन्याच्या एकादशी असू द्या, हा वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने एक पाठीचा कणा आहे। आणि वारकरी संप्रदाय आपल्या प्रबोधनातून भजन, कीर्तन, प्रवचन या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचं काम करतात। आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शूरांची, वीरांची, संतांची, वारकऱ्यांची भूमी आहे। आणि म्हणून वारकरी संप्रदाय या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे। आणि म्हणून वारकरी संप्रदायासाठी अगदी जे जे काही करता आलं ते इंदोरीकर महाराज त्यांच्या टीमने केलंच आहे। आणि मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक योजना वारकरी संप्रदायासाठी, वारकरी दिंड्यांसाठी, आपण अनेक पंढरपूरला देखील विकास कामं केली। आता देखील देवेंद्रजींच्या माध्यमातून हे काम पुढे सुरू आहे। आणि म्हणून या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी, या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी, या आमच्या लाडक्या बहिणी देखील उन्हामध्ये आहे तिकडं, मग माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात मोठी झाली, अगदी सुपरहिट नाही ना। तर काय राजकीय बोलणार नाही मी, पण त्या लाडक्या बहिणींनी सगळं टांगापल्टी करून टाकलाय थोडेफार। आणि माझ्या लाडक्या बहिणींना देखील खूप खूप शुभेच्छा देतो। लाडके भाऊ इकडे आहेत, त्यांनाही शुभेच्छा देतो। हे राज्य सर्वसामान्यांचं आहे, हे राज्य कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, वारकऱ्यांचं, माझ्या लाडक्या बहिणींचं आहे। आणि म्हणून मी आज इंदोरीकर महाराज मुंबईला
आले निमंत्रण द्यायला, तेव्हा मला वाटलं इकडे पोचेन की नाही, पण आज दिवसभर कार्यक्रम खूप होते. पण ते कार्यक्रमामध्ये देखील मी इंदोरीकर महाराजांना शब्द दिला होता, मी कसंही करून पोचणार आणि पोचलो मी. तर मी शब्द दिला की पाळतो. कमिटमेंट इज कमिटमेंट.